अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार, तुम्ही देशाला संविधान दिलं. बाबासाहेब तुम्ही देशाला संविधान दिलं, करून जीवनाचा रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांच्या लिहिलं भारताचं संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाचा वर्ण वर्चस्वाचा पुतळा फाडून त्याच्या तळी बाहेर काढणारा वाघ ना फळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वतनदार सत्ताधाऱ्याच्या विरुद्ध पुकारलेले एक युद्ध होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानाचा एक धगधगता ज्वालामुखी होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ढोंग्याच्या डोक्यावर दळणारी सदैव सिद्ध असलेली भीमाची गदा होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पेपर सुरू होते तेव्हा रामजी बाबा त्यांच्या घरापासून त्यांच्या कॉलेजला जाता येईल अशा अंतरावर राहत होते. डॉक्टर बाबासाहेब रोज पेपरहून यायचे, हातपाय जेवायला बसायचं. तेव्हा ते म्हणायचे बाबा जेवायला या. तेव्हा रामजी बाबा म्हणायचे तुमचं हो द्या मग मी जेवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 दिवस जेवले. 4थ्या दिवशी त्यांच्या असं लक्षात आलं की मी जेवल्या कपडे भाकरच शिल्लक राहत नाही तर बाबा खातात काय. ते म्हणाले बाबा तुम्ही खाता काय, तुम्हाला भूक नाही का लागत बाबा, तुम्ही 4 दिवस झालं उपाशी आहे बाबा, तुम्ही खाता काय. तेव्हा रामजी बाबा म्हणाले आमची भूक ही नाही भीमा, तुम्ही मोठं व्हा मोठं व्हा, एवढं मोठं व्हा की तुमच्याकडे बघताच आमचं पोट भरलं पाहिजे, आणि तुमच्याकडे बघताच आमचं पोट भरलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आपल्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं पुस्तक व 1 रुपयाची भाकर तुम्हाला जगवेल, पण पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल. पुजारी कोणाच्या हाताखाली, पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली. ट्रस्टी कोणाच्या हाताखाली, ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली. राज्य सरकार कोणाच्या हाताखाली, राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली. केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली, केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली. संसद कोणाच्या हाताखाली, संसद राष्ट्रपतींच्या हाताखाली. राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली, राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली. संविधान कोणाच्या हाताखाली, मलाच काय हे सर्वांना माहिती की संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाताखाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशाचे डॉक्टर होते कोणाला माहिती, मी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेलेल्या बुडत्याला जिवंत करून अन्यायाविरुद्ध पेटवणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला झालेल्या जातीपातीचा कॅन्सर चरचर कापून वळवणाऱ्या जातीपातींच्या किडापासून हा देश मुक्त करणारे डॉक्टर होते. जाता जाता एवढंच म्हणेन दलितांची तुम्ही तलवार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला. दलितांची तुम्ही तलवार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेला. होतात तुम्ही गरीबच मात्र या देशाचा कोहिनूर होऊन गेलात, या देशाचा कोहिनूर होऊन गेला. जय हिंद जय महाराष्ट्र.